नवं सरकार स्थापन होण्याबाबत ज्या काही हालचाली सुरू आहे, आता बैठकांचं सत्र होत आहे आणि निर्णय अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे। मात्र शपथविधी कधी होणार त्या संदर्भातली घडामोड समोर येते। 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असं सूत्रांकडून कळत आहे। आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी होणार अशी शक्यता आहे। लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा होऊ शकते, कारण सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते आहे की 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार। त्यामुळे आता लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील होणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्रीपदी कोण, उपमुख्यमंत्रीपदी कोण, कसं असणार मंत्रिमंडळ या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार। मात्र शपथविधी 5 डिसेंबरला होणार असं कळतंय। या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, 5 तारीख ही निश्चित झाल्याचं समजतंय, कितपत यात सत्यता आहे? नक्कीच शुभम, आपण बघितलं तर काल महत्वाची बैठक ही दिल्लीमध्ये पार पडली। त्या ठिकाणी आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही नेते उपस्थित होते आणि आपण बघितलं ही बैठक पार पडलेली आहे महत्वाची, आणि त्यामध्ये निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत। त्यातच आज खात्रीला एक माहिती समोर आली आहे की 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। आपण बघितलं तर आझाद मैदानावरती 5 तारखेला शपथविधी होणार आहे, ही खात्रीला एक माहिती आता समोर येत आहे। भाजपच्या आपण बघितलं नेत्यांकडून ही माहिती समोर आलेली आहे आणि आपण बघितलं लवकरात लवकर याची अधिकृत घोषणा देखील होणार आहे। पण आपण बघितलं काल जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब भाग कुठेतरी देवेंद्र फडणवीस वरती झालेला आहे आणि आता म्हणजे 2 दिवसामध्ये 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा देखील होईल। पण आपण बघितलं कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी मंत्रिमंडळाची जी सत्ता स्थापनेचे काही दिवसांवरती अवलंबून आहे। म्हणजे 5 तारखेला त्याचे शपथविधी होणार आहे। 5 तारखेला आपण बघितलं जे मंत्रीपद आहे ते खाती वाटप आहे ते देखील होणार आहे आणि त्यासाठी आपण कुठेतरी बघितलं की थोडा वेळ लागतो, पण लवकरात लवकर 5 तारखेला या शपथविधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी घेणार आहेत। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।